नमस्कार. तुमचे माझ्या परत एकदा फिरस्ते मावे ब्लॉगरमध्ये स्वागत आहे. तर आज आपण आपल्या म्हणजेच आमच्या गावातील शरदगाव वाटा या गावातील कदम जागीरदार यांचा वाडा, तर राजवाडा, त्याला राजवाड्याला गडी असे पण म्हणतात. आता मी आणि माझा भाऊ चाललेला आहे. तर आता आपण राजवाड्याच्या समोर आलेलो आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे राजवाड्याच्या समोरून राजवाड्याच्या डाव्या बाजूला गणपतीची आपल्याला इथे शरदगाव काटा या गावातील राजवाडा पाहण्यासाठी तुम्हाला येण्यासाठी मार्ग पुण्यावरून 80 किलोमीटर अंतरावर आहे व अंधळगावपासून एक 15 किलोमीटर आणि इकडं काष्टीपासून पण 20 किलोमीटर आणि शिरूर बसने 34. तर तुम्ही तुमच्याप्रमाणे तुम्ही येऊ शकता हा राजवाडा पाहायला. व आमच्या गावातील ग्रामस्थांनी इथे असे झाडं झुडपे यायची म्हणजे अशी वेगळी व इथे तुम्ही पाहू शकता कसा कट्टा बनवलेला आहे. तू पाहू शकता इकडे तिकडे खाली कसा कट्टा बनवलेला आहे. तर आता आपण आतमध्ये आलेलो आहे. तर तुम्ही पाहू शकता आतून तुम्हाला इकडे दिसत असेल की दिवडे आहेत. तर जेव्हा इथे पहारा देणारे लोक होती तर येथे ते राहत होते. तुम्ही पाहू शकते. मला असं वाटतं की इथे कप्पा आहे त्यांचे काही सामान ठेवत असेल ते पहारा देणार लोक. व तुम्ही इकडे आतमध्ये पाहू शकता राजवाडा. तुम्ही पाहू शकता असे दगडाचे की पायऱ्या आहेत. तर हा किल्ला दगड आणि चुन्याच्या मुलामापासून हा वाडा बनवलेला आहे. जेव्हा जुने लोक म्हणायचे की या वाड्यात जुन्या लोकांनी पुरलेलं आहे, तेव्हा हे पुरलेच नंतर या सोन्याचे रक्षण ते एक भुजंग आहे म्हणजे तो साप आहे. तर तो साप या सोन्याचे रक्षण करतो असे जुने लोक म्हणतात. तर येथे आधीच्या काळात लोक म्हणायचे की औरंगजेब जेव्हा दक्षिणेकडील मोहिमेवर जाताना या कदम जागीरदार यांच्या वाड्यात 6 दिवस थांबला होता. तर येथून तो जाताना आपल्या गावातील काही मंदिरांची विटंबना केली म्हणजे तोडफोड करून गेला तो औरंगजेब. बाहेर गेल्यावर बारव दिसते. बारव तुम्हाला मी बारव दाखवतो. बारव म्हणजेच विहीर, त्याला विहीर पण असं म्हणतात. व इकडे बारव आहे तुम्ही पाहू शकता. इथे हे पाणी वापरत नसल्याच्या कारणात म्हणजे कोणी वापरत नाही त्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता विहिरीतलं पाणी खूप घाण झालेलं आहे, दूषित झालं आहे आणि इथे कचरा पण खूप पडलेला आहे. काय जात आपण घरी जाऊया. तर आता आपण घरी आलेलो आहे. तर तेथील आता आपण घरी आलेलो आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईज.